Namaste friends. Today we are going to learn oral work from the page number 13. Look at there. There is question number 2. Name the object in the picture and say what all you can do with it. चित्रातील वस्तूंची नावं सांगा आणि ती घेऊन काय काय करता येईल तेही सांगा. So there we see some picture, an apple, a bottle, a cloth, a sheet of paper, flowers. With that object what we can do, ह्या ऑब्जेक्ट सोबत आपण काय काय करू शकतो ते आपल्याला सांगायचं आहे, बरोबर. सो फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, इट्स ॲन ॲपल. इट्स ॲन ॲपल म्हणजेच काय, हे ॲपल आहे किंवा ते सफरचंद आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला एक शब्द दिला आहे, वी कॅन. सो व्हॉट वी कॅन डू विथ इट, वी हॅव टू say that. Look at there, I write here first sentence for the apple. First, it's an apple, we can eat it. ते किंवा हे सफरचंद आहे, आपण किंवा आम्ही ते खाऊ शकतो. कॅन ईट इट. कॅन, वी कॅन, आपण करू शकतो. कॅन शकण्याची, करू शकण्याची जी क्रिया आहे, लेट्स से बाय द कॅन. ओके. So look at the next. It's an apple. We can wash it. परत तेच, ते किंवा हे एक सफरचंद आहे, आपण किंवा आम्ही ते धुवू शकतो. धुवू शकतो, दॅट इज द स्वच्छ करणे, धुणे, पाण्याने धुणे. Let's use wash it. Next, number 3. It's an apple. We can peel it. Peel it. ते किंवा हे सफरचंद आहे, आपण किंवा आम्ही ते सोलू शकतो किंवा त्याची साल काढू शकतो. पील इट. पील इट म्हणजे साल काढणे. जसं की आपण केळी असते तर केळीची साल काढून मग आपण त्याला खातो, तसं आपण इथं पील इट हा शब्द वापरला आहे. नेक्स्ट 4. इट्स ॲन ॲपल, वी कॅन कट इट. आता याचं मराठी सांगायची काही गरज नाही, तुम्हाला कळतं. कट इट म्हणजेच कापणे. ओके. सो बाकीची जी वाक्य आहेत ते तुम्ही स्वतः बनवा. जसं की स्लाइस इट. स्लाइस म्हणजे काप करणे, छोटे छोटे तुकडे करणे. कुक इट. कुक म्हणजे शिजवणे. ड्रॉप इट, सोडणे, खाली सोडणे. ड्रॉप इटचा अर्थ खाली सोडणे किंवा सोडणे असा होतो. वी ऑल नो दॅट द कॅच इट. We can play the cricket and that time we always use that word, catch it. Throw it, that word is also used in our cricket daily life. Okay, so you know that throw it म्हणजे फेकून देणे. buy it. Here buy, buy it म्हणजे विकत घेणे. आणि sell it म्हणजे विकणे. pick it up म्हणजे उचलणे. So you use that all word and frame the sentence for it's an apple, we can, whatever you can do with that apple. Okay, look at the next. Here, next image, a bottle. So what we can do with the bottle, that we have to say in that sentence. So what is the sentence? It's a bottle. ही एक बाटली आहे. आता बॉटलला आपण मराठीत बाटली म्हणतो. इट्स अ बॉटल, वी कॅन फिल इट. ही एक बाटली आहे, आपण ती भरू शकतो. फिल इट. आता ती कशाने भरायचं आहे, आपण पाण्याने भरा, पेट्रोलने भरा, तेलाने भरा, वॉट एव्हर यू थिंक. बट फिल इट म्हणजे भरणे. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, इट्स अ बॉटल, वी कॅन वॉश इट. वॉश करणे, धुणे. सगळ्यांना माहिती आहे वॉश करतो म्हणजे धुतो. ही एक बाटली आहे, आपण ती धुवू शकतो किंवा धुत आहे. ओके. इट्स अ बॉटल, वी कॅन ओपन इट.
ओपन, उघडणे. ही एक बाटली आहे, आपण ती उघडू शकतो. 4th नंबर, इट्स अ बॉटल, वी कॅन होल्ड इट. हा मित्रांनो, आपण हा शब्द इथं वापरलेला आहे, लक्ष द्या थोडंसं. होल्ड इट एक्सप्लेन करतो मी. ही एक बाटली आहे, आपण ती धरू शकतो किंवा धरून ठेवू शकतो. दॅट होल्ड इट वर्ड यूज इन टेलिफोन कम्युनिकेशन. समटाइम्स द नेक्स्ट अदर पर्सन होल्ड अवर कॉल. म्हणजे काय, आपला कॉल आपण तो धरून ठेवत असतो किंवा तो होल्डवर ठेवत असतो. दॅट वर्ड वी कॅन यूज हिअर ऑल्सो. इट्स अ बॉटल, वी कॅन होल्ड इट. ओके. याच प्रकारे तुम्ही वी कॅन नंतरचे जे शब्द आहेत ते वापरू शकतात. खाली काही शब्द दिलेत मी. क्लीन इट, क्लीन इट म्हणजे स्वच्छ करणे. पुट इट, ठेवणे. बाय इट, परत खरेदी करणे किंवा विकत घेणे. ब्रेक इट म्हणजे तोडणे किंवा फोडणे. ओके. इट मे बी द बॉटल मेड बाय द ग्लास, काचेची जर बनली असेल, सो वी ड्रॉप इट, दॅन इट विल बी ब्रेक. ओके ना. जर ती काचेची बनली असेल आणि आपण जर तिला ड्रॉप करून दिलं तर काय होईल, ती फुटू शकते. सो यू कॅन यूज दॅट वर्ड ऑल्सो. नेक्स्ट इमेज इज फ्लॉवर्स. सो यूज द सेंटेन्स, फ्रेम द सेंटेन्स फॉर द फ्लॉवर्स. दीज आर फ्लॉवर्स. इथं मी दीज हा शब्द वापरला आहे. दीज आर फ्लॉवर्स. ही फुलं आहेत. ही फुले आहेत. इथं फुले म्हणायला हवं होतं मी. ही फुले आहेत. वी कॅन स्मेल देम. आपण त्यांचा सुगंध घेऊ शकतो. ओके. दीज आर फ्लॉवर्स. वी कॅन वेव देम. म्हणजेच गुंफण करणे. ही फुलं आहेत, आपण त्यांची गुंफण करू शकतो. म्हणजेच काय, आपण फुलांची माळा विणतो ना, विणण्याची जी क्रिया आहे, दॅट इज द व्यू. 3rd सेंटेन्स, दीज आर फ्लॉवर्स, वी कॅन स्ट्रिंग देम. ही फुले आहेत, आपण त्यांची दोऱ्यात गुंफण करू शकतो. दॅट इज ऑल्सो द सेम. व्यू देम and string them, both are the same, but words are the different, so I use there view them also and string them also. हे व्यू आणि स्ट्रिंग दोघे शब्द म्हणजे अर्थ जवळपास सारखे होतात. आपण ते मुद्दामून वापरून घेतले. स्ट्रिंग देम म्हणजे दोऱ्यात गुंफण करणे. नेक्स्ट काही शब्द फ्रेजेस आपण परत वापरू शकतो. वी कॅन स्ट्रिंग देम, तर वी कॅन नंतर काही शब्द वापरू शकतो, जसं की प्रिझर्व देम, सुरक्षित ठेवणे. ऑफर देम, अर्पण करणे. दीज आर द फ्लॉवर्स, वी कॅन ऑफर देम टू गॉड. म्हणजे ही फुलं आहेत, आपण ते देवाला अर्पण करूया. लाईक दॅट वे. टच देम, त्यांना स्पर्श करणे. कलेक्ट देम, त्यांना गोळा करणे. प्लग देम म्हणजे त्यांना खुडणे. जसं की आपण झाडावरनं फुलं तोडतो, खुडतो, दॅट इज द प्लग. ओके. स्प्रेड देम म्हणजे पसरवणे, त्यांना आपण पसरवतोय. दॅट इज द अदर वर्ड. क्रम्पल म्हणजे चुरगळणे. बऱ्याच वेळेस आपण फुलं असं चुरगळून टाकतो. वी डोंट हॅव टू डू सो. आपल्याला असं काही करायचं नसतं, बिकॉज फ्लॉवर्स आर ब्युटिफुल. सो डोंट क्रम्पल द फ्लॉवर्स. नेक्स्ट इमेज, क्लॉथ. सो व्हॉट वी कॅन डू विथ द क्लॉथ. क्लॉथ म्हणजे कापड. इट्स अ क्लॉथ, वी कॅन वॉश इट. हा एक कापड आहे, आपण किंवा आम्ही तो धुवू शकतो. पुढचा, इट्स अ क्लॉथ, वी कॅन कट इट. आपल्याला माहिती आहे की हा एक कापड आहे आणि आपण तो कापू शकतो. कट इट आपण मागे वापरलं आहे. सो यूज अदर वर्ड फॉर द क्लॉथ अँड यू कॅन मेक अदर सेंटेन्स. नेक्स्ट इमेज वी हॅव टू सी, वी कॅन सी हिअर अ शीट ऑफ पेपर. So what we can do with the paper? It's a sheet of paper. We can tear it. हा tear it शब्दाकडे लक्ष द्या. हे कागदाचे पान आहे, आपण ते किंवा तो फाडू शकतो. tear, tear it म्हणजे फाडणे. It's a sheet of paper. We can fold it. फोल्ड म्हणजे घडी घालणे. हे एक कागदाचे पान आहे, आपण त्याची घडी घालू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या इमेजेससाठी
वाक्य बनवू शकतात आणि ते तुम्हाला बनवायचे. हा तुमचा होमवर्क आहे. दिलेल्या ज्या इमेजेस आहेत किंवा दिलेले जे पिक्चर्स आहेत त्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नोटबुकवर नोटही केले तरी चालेल, पण तुमच्या मनाचे हे काही सेंटेन्स बनवा. ओके, थँक्यू.